नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या व्हिडिओ सेक्शन्सला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. सहकारी बँका, सहकारी पतसंस्था, मल्टी स्टेट सोसायटी, अर्बन बँका यामध्ये ज्या बँक भरती केल्या जातात त्यासोबतच आता नुकत्याच ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या ॲड्स आलेल्या आहेत आणि आता आणखीनही काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ॲड्स येणार आहेत. तर या संपूर्ण सहकारी जिल्हा मध्यवर्ती बँक भरतीच्या दृष्टीने जो तुम्हाला सहकार कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था हा एक विषय दिलेला आहे त्यामध्ये, आणि त्या विषयाला अनुसरून आपण आजच्या लेक्चरला भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने 1 आणि 2 तसेच भारतीय लोकसंख्या या महत्त्वाच्या 4 घटकांवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप महत्त्वाचे निवडक प्रश्न मी या लेक्चरला घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला याचा निश्चित परीक्षेला फायदा होईल. खास करून तुम्हाला या परीक्षेच्या जिल्हा मध्यवर्तीच्या दृष्टीने तर फायदा होईलच, पण त्याच्या व्यतिरिक्त इतरही काही जिल्हा सहकारी बँका असतील किंवा इतर नागरिक सहकारी बँका असतील किंवा पतसंस्था असतील किंवा मल्टीस्टेट अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स असतील, तर त्यांच्या ज्या ऑफलाईन पद्धतीच्या देखील भरती परीक्षा होत असतात म्हणजे लेखी स्वरूपाच्या, तर त्या देखील परीक्षेसाठी तुम्हाला या प्रश्नांचा नक्कीच फायदा होईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मध्ये कुठेही स्क्रिप्ट करू नका आणि जे जे प्रश्न सांगतोय ते प्रश्न आपल्या नोटबुकमध्ये व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून घेत चला. चलो, रेडी आहेत सर्वजण? प्रत्येकाने आपल्या नोटबुक ओपन करून ठेवायचे आहेत आणि नोटबुकवरती तुम्ही व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी हेडिंग द्यायची आहे की अर्थशास्त्राविषयी महत्त्वाचे प्रश्न. तर डीसीसी बँक भरती परीक्षेसंबंधी आपण आजचं हे लेक्चर्स घेतो आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या दृष्टीने, की जो त्यामधला आपला विषय आहे की सहकार कृषी ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आधारित येणारे महत्त्वाचे प्रश्न. आणि हे प्रश्न मी निवडक प्रश्न घेतलेले आहेत की जे तुम्हाला 101% परीक्षेच्या दृष्टीने खूप आणि खूप महत्त्वाचे असणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया. महत्त्वाचे आपले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दृष्टीने सहकार व कृषी ग्रामीण अर्थव्यवस्थेविषयीचे प्रश्न. प्रत्येकाने आपल्या नोटबुकमध्ये पहिलं हेडिंग द्या, भारतीय अर्थव्यवस्थेवरती विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न कोणकोणते आहेत. चला, पहिला प्रश्न आपला आहे, भारताने नवीन आर्थिक धोरण कधी स्वीकारलं गेलं? तर भारताने जे नवीन आर्थिक धोरण आहे ते 1991 मध्ये स्वीकारलं गेलं. आणि ह्या धोरणामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण एकच होतं की प्रत्येक देशाच्या पातळीवरती त्या ठिकाणी हे धोरण स्वीकारणे गरजेचं होतं. म्हणून भारतामध्ये 1991 मध्ये हे धोरण स्वीकारलं गेलं. आणि ह्या नवीन आर्थिक धोरणामुळे काय झालं की जागतिकीकरण मोठ्या प्रमाणावर वाढू लागलं, नवनवीन तंत्रज्ञान विकसित होऊ लागले आणि त्याचबरोबर भारतामध्ये विविध पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित होऊ लागले, संस्था स्थापन होऊ लागल्या. यामुळे निश्चित भारताला देखील मोठ्या प्रमाणावर फायदा देखील होताना आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणून 1991 मध्ये हे धोरण स्वीकारलं गेलं. पुढचा प्रश्न आहे, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये डॅश डॅशच्या अर्थव्यवस्था आहेत. तर कशा पद्धतीच्या अर्थव्यवस्था आहे की कृषी प्रधान अर्थव्यवस्था आहे. स्वतंत्र प्राप्तीनंतर म्हटलेलं आहे, स्वतंत्र प्राप्तीनंतर देशाने डॅश डॅश प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा अंगीकार केला आहे. तर कोणत्या? मिश्र अर्थव्यवस्थेच्या, म्हणजे देशाने मिश्र प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा अंगीकार केलेला आहे. हे महत्वाचे 3 प्रश्न. देशाच्या आर्थिक विकासासाठी डॅश डॅशच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो. तर कुणाच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो? तर नियोजनाच्या माध्यमातून. जर आपल्याला देशाचा आर्थिक विकास साध्य करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला योग्य ते नियोजन असलं पाहिजे आणि नियोजन योग्य पद्धतीने त्या ठिकाणी अंमलात देखील आणणं गरजेचं आहे. ओके, हे महत्वाचे 4 प्रश्न. पुढे आणखीन प्रश्न आहेत, व्यवस्थित बघा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला, मध्ये कोणीही स्क्रिप्ट करणार नाही. हे सगळे क्वेश्चन आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घेत चला. भारताने आर्थिक उदारीकरणाचे धोरण केव्हा स्वीकारलं? तर 1991 मध्ये. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचे शेती विकासासाठी कोणती योजना सुरू केली आहे? तर उच्च पैदास देणाऱ्या बियाणांचा कार्यक्रम. धवल क्रांती कशाशी संबंधित आहे? तर धवल क्रांती दुधाशी संबंधित आहे. हे प्रश्न परीक्षेला येणारे आहेत. दुसरा आणि तिसरा रिपीटेड भरपूर प्रश्न हे तुम्हाला आलेले आहेत. बऱ्याचशा क्वेश्चन पेपरमध्ये हे क्वेश्चन आहेत. डॅश डॅशच्या पंचवार्षिक योजनेत मूलभूत व अवजड उद्योग व्यवसाय जो आहे उद्योगांचा विकास झाला आहे. तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत. डॅश डॅशच्या कालखंडामध्ये आर्थिक सुधारण्याचा कालखंड म्हटला जातो तो कोणता? 1991 ते 2000. ओके,
सर्वसमावेशक विकास हे प्रमुख उद्दिष्टाने भारताने कोणत्या पंचवार्षिक योजनेत स्वीकार केला आहे? तर 11व्या. सर्वसमावेशक विकासासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खालीलपैकी कोणता पर्याय सुचवतात? तर समान संधीचा पर्याय ती त्या ठिकाणी सुचवत आहे. डॅश डॅश हा सर्वसमावेशक विकासाचा निकष आहे. तर दारिद्र्य निर्मूलन. ओके, हे 3 प्रश्न महत्वाचे आहेत. डॉक्टर अमर्त्य सेन यांच्या मते बाजारातील मागणीची कमतरता भरून काढण्यासाठी डॅश डॅशची आवश्यकता आहे. तर कसली? या ठिकाणी गरीब श्रीमंत यामधील अंतर कमी करणं. महाराष्ट्र रोजगार हमी योजना डॅश डॅश साली सुरू करण्यात आली. तर 1972 साली ही योजना सुरू करण्यात आली. शाश्वत विकास ही संकल्पना डॅश डॅश मध्ये सर्वप्रथम मांडण्यात आली आहे. तर शाश्वत जी योजना आहे ती 1980 मध्ये मांडण्यात आली. आता एकंदरीत तुमच्या लक्षात येईल की आजच्या ह्या लेक्चर्स मध्ये आपण महत्वाच्या काही योजना, समित्या किंवा काही घटक कधी स्थापन झाले तर यावरतीच तुम्हाला परीक्षेला जास्त प्रश्न विचारले जातात. ओके. दुसरा प्रश्न आहे, डॅश डॅश यांनी मानवी विकास निर्देशांक ही संकल्पना सर्वप्रथम मांडली. मेहबून उल हक यांनी मानवी विकास निर्देशांक ही संकल्पना मांडली. तापमान वाढीच्या समस्येची चर्चा करण्यासाठी जगात सर्व देशांची डॅश डॅश परिषद दरवर्षी भरते. तर वसुंधरा परिषद ही त्या ठिकाणी दरवर्षी भरत असते. एक लक्षात घ्या, या माझे जे व्हिडिओ तुम्ही सतत सतत बघत असणार तर तुमचे हे क्वेश्चन सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या क्लिअर होतील. आणि हे मी सगळं परीक्षा ओरिएंटेलच घेत आहे, कारण आपला कमी वेळामध्ये जास्त अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि हे सगळे निवडक प्रश्न आहेत. त्यानंतर दुसरी जागतिक हवामान परिषद 1990 मध्ये डॅश डॅश मध्ये भरली गेली. तर कुठे? क्योटो येथे. डॅश डॅश ही संकल्पना पर्यावरण आणि विकास या दोघांशीही सहमत आहे. शाश्वत विकास ही संकल्पना पर्यावरण आणि विकास या दोघांशी सहमत आहे. लक्षात ठेवायचा आहे, हा प्रश्न बऱ्याच वेळा प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आहे. ओके. पुढे आता भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील काही महत्वाचे आव्हान आहेत. तर आव्हान 1 मधले आपण काही प्रश्न अभ्यासतो आहे. जागतिक बँकेच्या सन 2011च्या अहवालानुसार भारतात डॅश डॅश इतकी टक्केवारी लोकसंख्येचे दारिद्र्य रेषेखालील आढळत होती. तर 40%. डॅश डॅश यांच्या मते देश दरिद्री आहे कारण तो दरिद्री आहे. आता इथे प्राध्यापक नकर्स यांच्या मते भारतात निर्माण म्हणजे भारत निर्माण योजनेची घोषणा डॅश डॅश यांनी केली. तर कोणी केली? मनमोहन सिंग यांनी केली. त्यानंतर पंतप्रधान ग्राम सडक योजना डॅश डॅश मध्ये सुरू करण्यात आली. तर 1982 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना व रोजगार हमी योजना, आता ह्या 2 योजना होत्या. तर या योजना कधी स्थापन झाल्या त्याच्यावरती पुढे प्रश्न आलेले आहेत पेपरला, ते आपण घेणार आहोत. जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार हमी योजना यांचा विकास म्हणजे यांचा समावेश जो आहे, म्हणजे ह्या 2 योजना, ह्या योजनेचा समावेश आणखीन कोणत्या योजनेमध्ये केला गेला असा हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनामध्ये जवाहर ग्राम समृद्धी आणि रोजगार हमी योजना या दोन्ही योजनांचा समावेश संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. भारतात जी आपल्याला अर्थव्यवस्था आहे म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था टिंबटिंब आहे. तर कशी आहे? विकसित. शेती क्षेत्राचा डॅश डॅश प्रकारची बेकारी आढळते. कशी? तृप्त. भारताने नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार कधी केला? हा रिपीट क्वेश्चन आहे 1991 मध्ये. भारतात जवाहर रोजगार, बघा आता मी तुम्हाला मगाशी सुरुवातीला सांगितलं होतं की भारतात आता जवाहर रोजगार योजनेची सुरुवात कधी झाली? तर 2001 मध्ये. लिहून घ्या, भारतात जवाहर रोजगार योजनेची सुरुवात 2001 मध्ये झाली आणि राष्ट्रीय रोजगार हमी योजना 2006 मध्ये झाली. ओके. आणि हे प्रश्न परीक्षेला आलेले प्रश्न आहेत मित्रांनो, ज्या ऑफलाईन एक्झाम झालेल्या आहेत काही सहकारी बँकांच्या, तर त्यामध्ये तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये हे प्रश्न आलेले आहे आणि तेच मी निवडक प्रश्न इथे घेतलेले आहे की जेणेकरून तुम्हाला त्याचा ऑनलाईन परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा फायदा होणं आवश्यक आहे. आता बघूया भारतीय अर्थव्यवस्थेतील समोरील आव्हान 2 त्यातील महत्वाचे प्रश्न. भारतात सामाजिक विषमतेची डॅश डॅश मध्ये होत आहे. कशी होत आहे? तर घट होत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कधी सुरू झालं म्हणजे कधी मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण डॅश डॅश मध्ये सुरू करण्यात आलं. तर कधी सुरू करण्यात आलं? 1986 मध्ये. या डेट व्यवस्थित लक्षात ठेवत चला. एकाच समाजातील लोकांमध्ये धर्म, जात, लिंग, संपत्ती, वर्ण यावरून होणारे मतभेद म्हणजे डॅश डॅश विषमता होय.
तर सामाजिक विषमता होय. भारताच्या सामाजिक विषमतेच्या प्रसारामध्ये डॅश डॅश हा प्रकर्षाने जाणवणारा एक महत्वाचा प्रकार होय. तो कोणता? तर लिंग विषमता. सामाजिक दारिद्र्यामुळे किंवा सामाजिक विषमतेमुळे, बघा आता सामाजिक जो विषमतेचा मुद्दा आहे, तो सामाजिक विषमतेमुळे डॅश डॅश मध्ये वाढ होत आहे. तर कशामुळे? गुन्हेगारीमुळे वाढ होते. बरोबर, गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावरती सामाजिक विषमतेमुळे वाढ होताना आपल्याला बघावयास मिळते आहे. चलो, हे महत्वाचे प्रश्न लक्षात आले. उत्पन्न व संपत्तीचे असमान होणारे वितरण, डॅश डॅश म्हणजे विषमता होय. तर आर्थिक विषमता, उत्पन्न व संपत्तीचे असमान होणारे वितरण, याला आपण काय म्हणणार? आर्थिक विषमता असे म्हणतो. डॅश डॅश कायद्यामुळे आर्थिक विषमता वाढते. तर वारस हक्कामुळे आर्थिक विषमता वाढताना आपल्याला दिसते आहे. डॅश डॅश योजनेत किमान गरजापूर्तीचा कार्यक्रम कार्यवाहीत आणला गेला आहे. तर पाचव्या, डॅश डॅश कर आकारणीमुळे आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होते. तर प्रत्यक्ष. ओके, हे जेवढे प्रश्न मी घेतोय मित्रांनो, तुमच्यासाठी खूप आणि खूप महत्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्यवस्थितरित्या यांचा अभ्यास करा. भारतात आर्थिक विकासाबरोबर प्रादेशिक असमतोल डॅश डॅश आहे. कसा आहे? वाढलेला. ओके, म्हणजे भारतात आर्थिक विकासाबरोबर प्रादेशिक असमतोल हा वाढलेला आहे. राज्याच्या लोकसंख्येच्या आधारे सर्वात गरिबी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ओरिसामध्ये आहे. डॅश डॅश राज्यात औद्योगिक विकास सर्वात जास्त झालेला आहे. तर औद्योगिक विकास महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक जास्त झालेला आहे. वाच्यू समिती डॅश डॅश मध्ये स्थापन करण्यात आले. तर वाच्यू समिती कधी स्थापन करण्यात आली? तर 1968 मध्ये. प्रादेशिक असमतोलाची निर्मिती डॅश डॅश काळात झाली. तर प्रादेशिक असमतोलाची निर्मिती ब्रिटिश काळात झाली. जागतिक बँकेच्या 2014च्या अहवालानुसार जगातील डॅश डॅश देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक आहे. कोणाचे? तर अमेरिकेचे. डॅश डॅश पासून युनोने मानवी विकास अहवाल प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. कधी? तर 1990. 2014च्या मानवी विकास अहवालानुसार डॅश डॅशचे प्रथम स्थान आहे. तर नॉर्वेचं. ओके, पुढे भारतातील लोकसंख्यावर आधारित असणारे महत्वाचे प्रश्न. सन 2011च्या जनगणनेप्रमाणे भारताची लोकसंख्या किती होती? 121 कोटी इतकी होती. भारतामध्ये सन डॅश डॅश हे वर्ष वगळता लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. कोणतं वर्ष वगळता? 1921 वर्ष वगळता. लोकसंख्येत भारतात जगात डॅश डॅश क्रमांक लागतो? तर दुसरा. भारतात जन्मदर डॅश डॅश असून मृत्यूदर वेगाने घटत आहे? तर अधिक. दरवर्षी डॅश डॅश लोकसंख्येच्या मागे मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांचे प्रमाण म्हणजेच मृत्यूदर होय 1000. दरवर्षी 1000 लोकसंख्याच्या मागे. जगात एकूण क्षेत्रफळापैकी भारताच्या वाटेला डॅश डॅश इतकी जमीन आलेली आहे? तर 20.4%. युनोच्या मते व्यक्तीच्या लिहिता वाचता येणाऱ्या क्षमतेला आपण काय म्हणतो? साक्षरता असे म्हणतो. भारतीय लोकसंख्येचे ग्रामीण शहरी विभागणी लक्षात घेता सध्या ग्रामीण भागांमध्ये डॅश डॅश इतकी लोकसंख्या राहते? तर 68.85. अर्थतज्ञ डॅश डॅश यांच्या मते विकसनशील देशात मोठी आणि वाढती लोकसंख्या त्या देशाच्या विकासाला लाभदायक असते. तर कुणाच्या मते? तर कोलिन क्लार्क व एव्हरेस्ट हेंगिंग यांच्या मते विकसित देशात मोठी आणि वाढती लोकसंख्या त्या देशाच्या विकासाला लाभदायक असते. भारतामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग देशाच्या राष्ट्रीय व दरडोई उत्पन्नाच्या वाढीपेक्षा कसा आहे रे? तर जास्त आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारीचा दर डॅश डॅश राहिला. कसा? जास्त. लोकसंख्येच्या डॅश डॅश याविषयी सरकारने आखलेले धोरण म्हणजेच लोकसंख्याविषयी आकार व रचना, म्हणजे लोकसंख्येचा आकार आणि रचना याविषयी सरकारने आखलेलं धोरण म्हणजे लोकसंख्याविषयक धोरण होय.
लोकसंख्या धोरणात लोकसंख्या डॅश डॅश कमी करण्यात भर असतो. तर वाढीचा दर व लोकसंख्या धोरणात लोकसंख्या वाढीचा दर कमी करण्यावरती भर असतो. डॅश डॅश रोजी भारत सरकारने नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर केलं. आता नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कधी जाहीर केलं तर 15 फेब्रुवारी 2000 मध्ये. ओके. तर अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरला महत्वाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर आधारित तसेच कृषी ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती आधारित महत्वाचे हे प्रश्न निवडक प्रश्न अभ्यासले आणि याचा परीक्षेला तुम्हाला नक्कीच फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो. तर याचा पुन्हा पुन्हा एकदा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला त्याचा भरपूर परीक्षेला फायदा होईल. आणि आपला व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.